ठाकरेंचा महापौर झाला म्हणून राज्याच्या देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागत आहे का? जसे विमान अपघातामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्याने एकूण सुरक्षिततेबद्दल चर्चा झाली आहे. मग इतक्या वेळा जर हिंदू महापौर झालाय तर एक टर्न जर आपण मुस्लिम महापौरांना दिली तर मला असं वाटतं की संविधानिक संसदीय लोकशाहीला अनुसरून तो निर्णय आहे. अरे पण आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खान आले त्याचं तर कौतुक झालं. परभणीत ठाकरेंचा महापौर मुस्लिम झाला याची इतकी चर्चा होण्याचं कारण काय? काय परभणीत ठाकरेंचा महापौर झाला म्हणून देशाची अब्रू आंतरराष्ट्रीय पातळीला जात आहे का? जशी एप्स्टीन फाईलमध्ये मोदीजींचं नाव आल्यामुळे जात आहे, किंवा ठाकरेंचा महापौर झाला म्हणून राज्याच्या देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागत आहे का? जसे विमान अपघातामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्याने एकूण सुरक्षिततेबद्दल चर्चा झाली आहे. कशासाठी नेमकी इतकी परभणीची चर्चा होतीये? अहो, दर निवडणुकीमध्ये परभणीत इतकेच नगरसेवक निवडून येतात, 12 ते 15 मुस्लिम नगरसेवक निवडून येतात आणि आतापर्यंत प्रत्येक वेळेला मुस्लिम नगरसेवक निवडून आल्यानंतर तिथे हिंदू महापौरच झालेला आहे. मग इतक्या वेळा जर हिंदू महापौर झालाय तर एक टर्न जर आपण मुस्लिम महापौरांना दिली तर मला असं वाटतं की संविधानिक संसदीय लोकशाहीला अनुसरून तो निर्णय आहे. त्यावर इतकं असं काय गहजब करण्यासारखं घडलं? आणि यासाठी भाजपाला इतकी का बरं उतावीळ चर्चा करावीशी वाटते? काय भाजपला एप्स्टीनची चर्चा राज्यभर फिरते याची भीती वाटतेय का? काय भाजपला विमान अपघाताची चर्चा दाबून टाकण्यासाठी ठाकरेंची चर्चा करणं भाग पडतंय का? मुळात सय्यद इक्बाल जे आमचे महापौर झालेले आहेत ते कुठल्या तरी तडीपारीच्या, खंडणीच्या, ईडीच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत का? तसं असेल तर आपण त्यांचं महापौरपद रद्द करूया. त्यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे का? तसंही असेल तर त्यांचं आपण महापौरपद रद्द करूया. ते एखादे राष्ट्रविघातक कृत्य केलेलं आहे का त्यांनी? असं काहीच नाहीये. मग फक्त मुस्लिम आहेत म्हणून? अरे पण आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खान आले त्याचं तर कौतुक झालं. मग सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये गुणात्मक फरक कसा काय आहे बरं? भाजपने सांगितलं पाहिजे.